हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू द अंकुश व्लॉग. या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी डिनरची तयारी करते. तर जेवणामध्ये इथं मसाले भात म्हणजे फ्राईड राईस बनवायचा होता. त्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये दाखवली आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये, शॉर्ट क्लिपमध्ये. ते तुम्ही नक्की बघा. छान झाला होता. फक्त माझ्या हातून थोड्याफार काही चुका झाल्या त्या भात शिजवण्यामध्ये. बाकी त्याची टेस्ट इतकी छान झाली होती की मी दुसऱ्या दिवशी सकाळी पण तेच बनवलं. त्यानंतर आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि हे बघा, चॉपिंग बोर्ड इतका खराब झाला होता, एका साईडने अक्षरशः सडला होता. म्हटलं त्याला कट करून घेऊ म्हणजे वापरण्यास इझी होईल. तर यांना मी हे मशीन सांगितलं होतं. यांचं गॅरेज आहे, तर गॅरेजमध्ये असतात असे मशीन. तर ते घेऊन आले होते आणि मला त्यांनी हा चॉपिंग बोर्ड व्यवस्थित असा कट करून दिला आणि आता तो एकदम व्यवस्थित झाला आहे बघा. आता काही दिवस तो मी वापरेल, त्यानंतर नवीन घेता येईल. तर त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच. आता यांचा टिफिन नव्हता बनवायचा, त्यामुळे मी फक्त माझ्यासाठीच बनवला आणि रात्रीचा तो भात मला इतका आवडला होता की मी पुन्हा सकाळी बनवला आणि त्यामध्ये मी मॅगी मसाला पण टाकला सकाळी बनवताना. एकदम मस्त झाला होता. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी म्हणजे ही आहे मंगळवारची क्लिप. तर मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी बाजार होता, तर मी बाजारात गेले, काही वस्तू आणल्या, त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यानंतर इथं मी जेवणामध्ये चटणी बनवायला घेते. आता जो कोणी खानदेशातला असेल त्याला माहिती असेल, खानदेश जळगाव जिल्हा स्पेशली आमच्या साईडला ही चटणी आणि त्याच्यासोबत कणण्याची भाकर हे बनवली जाते. एकदम छान लागते चवीला आणि मला खूप आवडते ही. खास करून चुलीवरची भाकर तर एकदम मस्त लागते. पण आता आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. असो, तर त्यासाठी मी इथं चटणी बनवण्यासाठी मी इथं शेंगदाणे भाजायला ठेवले. त्यानंतर हिरवी मिरची, हे बघा, शेंगदाणे भाजून घेतले थोडेसे असे. त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या. मी एकटीसाठीच बनवते हे, म्हणून क्वांटिटी कमी घेतली आहे प्रत्येक गोष्टीची. आणि हिरव्या मिरच्या जसं तुम्ही तिखट खात असणार त्यानुसार घेऊ शकता. आता मी बऱ्यापैकी तिखट खाते, मला काही एवढं जास्त तिखट नाही लागत. तर त्या हिशोबाने मी मिरच्या घेतल्या. त्यानंतर लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे आणि त्या मिरच्या आणि मीठ आणि वरून थोडंसं पाणी टाकून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली. आता हे काही जण याच्यावरती पण वाटतात, पाटा आणि वराटावरती, पण आपल्याकडे ते नाही आहे, म्हणजे माझ्याकडे ते नाही आहे आणि मला ते हे येतही नाही, त्यामुळे मिक्सरवरतीच ठीक आहे. पण पाट्या वराट्यावरची चव आणखी छान लागते. तर बघा, मी यात पाणी टाकून घेतलं आणि आता वाटून घेते. आणि एक गंमत अशी की मला लहानपणीपासून भाकर खायला आवडते, पण मी कधीच बनवून नाही पाहिली आईकडे असताना. नेहमी आई बनवायची, कधी आजी, आई अशा त्या बनवायच्या, मी तीच खाल्ली आहे, कधीच मी ट्राय नाही केली. आणि आता इकडे सासरी आल्यावरती इकडे माझ्या घरी कोणीच खात नाही, पण मला आवडते. मग आता बनवायची होती, मग मम्मीला विचारलं कशी बनवू. मी एका दिवशी थापून बनवून पाहिली, पण ती मला काही जमली नाही. मग मम्मीने मला ही सिंपल पद्धत सांगितली की लाटून बनवून बघ, आणि लाटून मी तिला पोळीसारखी बारीक बनवली, पण छान जमली होती यावेळेस. नाही तर लास्ट टाईम मला अजिबात जमली नव्हती. ती मी शूट पण नाही केला आणि दाखवली पण नाही तुम्हाला, नाही तर तुम्ही लोकांनी मला नावं ठेवली असती. असो, रात्रीच्या हे भाकरी, कडण्याची भाकर आहे ही. तसं ज्वारी, बाजरी, अनेक प्रकारच्या भाकरी बनवल्या जातात. आमच्या साईडला जास्त तर ही बनते आणि तिच्यासोबत ठेचा किंवा चटणी. ठेचा आणखी पण छान लागतो, पण नको, मला आज ही चटणीच खायची होती, त्यामुळे ती बनवली. आता पटपट भाकरी बनवून घेते. त्यानंतर बाजारातून ज्या भाज्या वगैरे आणल्या त्या पण धुवून ठेवायच्या, कारण कसं आहे ना, आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि आमच्याकडे खूप तापत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मी आता राहते सध्या.
तर चंद्रपूर जिल्हा खूप तापतो, गरमी खूप होते आणि अशामध्ये जर का त्या भाज्या तशाच राहू दिल्या किंवा कोणतीही वस्तू तशीच राहू दिली, तिला व्यवस्थित नाही ठेवली, त्या भाज्यांना सुद्धा आता मी जर का धुवून वगैरे व्यवस्थित नाही ठेवलं तर त्या काही खराब होतील किंवा मग काही ना काही खराब होतीलच. त्या तशा ताज्या ताज्या नाही राहणार. त्यासाठी त्यांना धुवून आणि फ्रीजमध्ये ठेवणं पण गरजेचं आहे. फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी फॅन खाली ठेवते मी रात्रभर. बघा इकडे माझी भाकर तयार झाली आणि आजची भाकर माझी फुगली होती. महत्त्वाचं म्हणजे जास्त नाही पण ठीक आहे. असो, प्रॅक्टिसने होईल हळूहळू. तर त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि मी भाज्या निवडायला घेतल्या. आता यामध्ये मी काय करते बघा, ही सगळ्यात मोठी टोपली जी आहे त्यामध्ये कांदे ठेवायचे होते. तर जुने कांदे साईडला काढते, काही सडलेल्या वस्तू काढून घेते. मे बी प्रत्येक गृहिणी असंच करत असेल किंवा काही घरांमध्ये वेगळी पद्धत असेल आणखी काही. तर हे मी शिकली हळूहळू, शिकते अजूनही. कांद्यांचे वरची साल वगैरे काढून घेते जे असेल एक्स्ट्रा ती, आणि त्यानंतर तिला पुसून त्यामध्ये पेपर ठेवायचा खाली, म्हणजे मी ठेवते आणि मग त्यामध्ये कांदे वगैरे व्यवस्थित ठेवते. त्यानंतर लसूण सोबत पण मी असंच करेन, लसूणच्या टोपलीमध्ये पण पेपर ठेवून त्यावरती लसूण ठेवेल. पण बटाट्यांच्या टोपलीत मी ठेवू की नको मला हे नाही समजलं, म्हणून मी काही ठेवत नाही. फक्त बटाटे असेच धुवून त्या टोपलीमध्ये ठेवून देते, कारण मी बटाटे फ्रीजमध्ये नाही ठेवत ना. त्यासाठी तुम्ही मला सांगा ठेवायला पाहिजे मी खाली पेपर की नको. मला एवढं काही समजत नाही आहे ठेवू की नको, म्हणून मी तुम्हाला विचारते. तुम्ही सांगा ठेवू की नको पेपर खाली बटाट्याच्या टोपलीमध्ये. तर ही 2 दिवसाची क्लिप आहे. सोमवारच्या दिवशी संध्याकाळी मी तो भात बनवला होता, तो शॉट घेतला. त्यानंतर ती क्लिप घेतली आणि त्यानंतर मंगळवारच्या दिवशी सकाळी आणि डायरेक्ट संध्याकाळच्या वेळी मग बाजार वगैरे आणला तेव्हाच. हे 2 दिवसाची क्लिप मिळून हा एक व्हिडिओ तयार झाला आहे. आता गुढीपाडवा येतो आहे, तर गुढीपाडव्याचा व्हिडिओ राहील आणि त्यासोबतच आणखी नवरात्र पण सुरू होते, तर मी पाठ वाचन करते. तर आता ते पण बघू कसं होते कसं नाही, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर पुढे आपले व्हिडिओज असेच कंटिन्यू बघत राहा गाईज, आणि प्लीज मला सपोर्ट करा, हेल्प करा. आणखी काही यामध्ये काही माझ्या हातून चुका वगैरे होत असतील, मला काही समजत नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि कमेंट करा, तुम्ही कमेंट करणार तर थोडंसं मोटिवेशन मिळते आणि पुढे आपली व्हिडिओ बनवायची इच्छा पण होते. आपल्याला समजते लोकांना व्हिडिओ आवडतोय नाही आवडत आहे, म्हणजे काहीतरी रिव्ह्यू मिळतो, तर एवढा प्रॉब्लेम नाही होत. आता बघा या सगळ्या भाज्या सगळ्या पिशव्यांमध्ये ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या काढून काढून धुवून ठेवून देते. त्यानंतर हा माठ आणला होता मी आज बाजारामधून, छान मिळाला. तर याला धुवून आता याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी बघू पाणी किती थंड होतं ते. पहिल्यांदा मी स्वतः माठ घेतला आहे, चूज केला आहे म्हणजे मी स्वतः. बघा मी यात पाणी वगैरे भरून ठेवलं. आता सकाळी बघू याचा रिव्ह्यू. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. बाय.